काहीतरी सुसंस्काराची शिदोरी असावी. हा देह त्या सत्कर्मासाठी पडावा. आज वंदनीय महाराज म्हणतात, देह नोहे मी सरे. हे देह तादात्म्य कुठपर्यंत धरायचं? हा देहाचा अहमदंड कुठपर्यंत धरायचा? अरे काहीतरी कार्य करण्यासाठी हा पिंजरा हातात दिलाय. देवे दिला देह, पैसा गोमटा. भजना जाग्यावर आहेत बरं. भजना कोमटा, भजन करण्यासाठी दिला. म्हणून दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. काहीतरी काम करण्यासाठी दिला. मग याची आसक्ती किती वेळेला धरून? अरे योग्य वेळ आली ना की त्या देहाचा मोह सुटला पाहिजे. आणि तो मोह सुटा म्हणून भजनानंदामध्ये इतकं रस झालं पाहिजे जितके तुकोबा रस झाले आहेत, जितके माऊली. आता संतांच्या पुण्यतिथ्या होऊन गेल्या, महान संतांच्या. संत श्रेष्ठी नामदेवराय आणि श्री संत सावता महाराज. देह तादात्म्य सुटलं होतं महाराज. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला आमची माळीयाची जात. हे म्हणत असताना त्या माळीपणामध्ये जी बागायती शेती करायची आहे ना, मनवा खेती करो हरिनाम की, ही 3.5 हाताची शेती त्यांनी केली. नामदेवरायांनी पंजाब पर्यंत वारकरी संप्रदायाची कीर्ती नेली आहे. पण भजन करता करता, आणि एवढं करून मी हे सगळं केलं असा अहंभाव कुठेच नाही आहे. मी भजन करतो, मी पूजा करतो, माझ्यामुळे हे सगळं होतं. काही काही लोक म्हणतात सप्त्याला गेल्यावर, महाराज बुक्यापासून सुरुवात करावं लागते, सगळं आम्हालाच पाहावं लागतं. मला तर कधी कधी असं वाटतं मी नसलो ना सप्ताच होणार नाही. मी म्हणत असते तू मर, तुझ्या 10व्याला आम्ही सप्ताह चालू करतो, मग आम्ही कशाला? मी करता ऐसी म्हणसी तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रतापे. कशासाठी मी 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 हे थोड्यापुरतं धारण करा. अहम ब्रह्मास्मी येईपर्यंत देहोहम देहोस्मी स्थिती असावी. एकदा अहम ब्रह्मास्मीकडे भजनानंदामध्ये चाललं की देहोहम देहोस्मी स्थिती सुटावी. आणि मग अहम ब्रह्मास्मी सुद्धा हा सुप्त अहंकाराचं कारण आहे, ही सुद्धा असू नये. मग त्यावेळेला स्थिती कोणती असावी? न सांगणारी स्थिती असावी, ज्याला शून्यपद असं म्हणताय. डोक्याच्या वरून जात आहे. उदाहरण सांगते. रानावनात काही लोकांना फिरायची सवय. शेतकरी गेला, त्याने सगळी खुरपणी केली, सगळ्या गोष्टी केल्या. मालक कधी नव्हे पाहायला आला. जुने कीर्तनकार हा दृष्टांत फार रंगून सांगायचे. आणि मग मालक पाहायला आल्यानंतर त्यानं पाहता 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 काटा त्याच्या पायात घुसला. काटा पायात घुसला, रक्तबंबाळ पाय झाला, सुजला पाय, वेदना व्हायला लागल्या. एवढ्या वेदना, काय करावं? आता तिथे कोणतं साधन नाही आहे, काही पूर्वतयारीनं तो शेतामध्ये आला नाही आहे. आणि मग काटा पायातला काढायचा कसा? जुनं डोकं होतं, काही जुने विचार होते. त्यानं लगेच दुसरा काटा पाहिला. काट्यानं असे बरेच काट्याने निघते. काट्यानं काटा काढला. आणि ज्या काट्यानं काटा काढला त्या काट्याला एवढा त्यानं प्रणाम केला. म्हणलं वा, काट्यानं काटा निघला बरं का. जो पायात घुसला होता त्याला बाजूला फेकला, पण ज्या काट्यानं काटा काढला त्या काट्याला खिशातला रुमाल काढला आणि त्या काट्याला रुमालावर ठेवला. आणि मग त्याच्याशी बोलायला लागला. वा काटे महाराज नाही ना इथं. मज वाटे त्याशी, कुणाला म्हणतो? काट्याला. मज वाटे त्याशी काट्याला. काय करावं? मला तर असं वाटतं ना, तुम्हाला कुठे ठेवावं? बोलतोय काट्याला. काटे महाराज काही करा, माझं मन तुम्ही जिंकून घेतलं. नाही, तुमची जागा या रानावनात नाही हो. घरामध्ये गेलो ना, देवघराजवळ अतिशय पूजण्यासाठी, तिथे काटा तुम्हाला ठेवून देतो आम्ही. पण तो वर कुठे ठेवायचा? मग काटा काढला आणि खिशात ठेवला. रुमाल झटकला, दुसऱ्या खिशात ठेवला. काट्यानं काटा काढला होता, खिशात ठेवला. घाईघाईनं घरी गेला. दुपारची वेळ, भूक म्हणते मी. जेवला आणि पोटभर उदरम पूर्णम झाल्यानंतर पत्नीला सांगितलं, अगं आता थोडीशी वामकुक्षी घेऊ का? वामकुक्षी ही थोडीच घ्यायची असते, घोरायचं नसतं. वामकुक्षी दुपारी थोडं आपल्या डाव्या अंगावर पडले, वामकुक्षी घेऊ का? म्हणले हो घ्या, मी तोपर्यंत बघते बाकीचं काय असेल ते. झोपला. आणि तो झोपल्यानंतर खिशातल्या काटेरावांनी मोठा पराक्रम केला. कूस बदलली आणि सरकायला गेला, तसाच काटा पोटात घुसला आणि 30 टाक्याचं ऑपरेशन झालं. 5 लाख रुपये लागले.
खिशातला बरा का पायातला बरा? कोणताच नाही झाला. कोणतं? पायात होता ना, बिचारा सावकाश घुसला, त्याला बरं वाटत होतं त्या पायात, राहू द्या महिनाभर. पायातला बरा का? मानाच हलविनात बाबा, काय फिट झाल्यात का काय म्हणा. पायातला बरा, मग खिशातला बरा? कोणता नाही. पायातला काढेपर्यंत खिशातला बरा, पायातलाही बरा नाही आणि खिशातलाही बरा नाही. तसं देहोहम स्थितीही बरोबर नाही आणि अहम ब्रह्मास्मीही बरोबर नाही. विठ्ठल विठ्ठल यावर माऊलींच्या हरिपाठातलं एक प्रमाण आहे. तो निरोनिया ठेला, त्याची सुरुवात बोधापासून आहे. साधू हेच तर म्हणतात, अरे अनंत संतांची मांदियाळी झाली, कुठल्याला तरी गुरु समजावं, कुठल्याच्या तरी आश्रित व्हावं. यदक्षरम मनाखेम आनंद मज केवलम, माऊली ज्ञानोबराय म्हणतात, मी गुरु आश्रित आहे. हा बोध झाला ना की भजनानंदाचा आनंद वाढतो. आणि एकदा भजनानंदाचा आनंद वाढला की हे देहदातात मी आपोआप सुटायला लागतं, ते सोडण्याची गरज नाही. नाही देहातीत असणारा भजनापर्यंत पोचणार कसा? कारण देहाच्या अनेक नाही अपवित्र शरीर ऐसे, रोगाचं भंडार आहे, दुर्गंधाची ठार आहे. मदाल साता त्याच्याही पुढे म्हणते, हा देह नाशिवंत मळ मूत्राचा बाधा, हे चर्मवर ओढलंय कर्म कीटकांचा रांधा. अरे त्या हरिहराला, त्या परमेश्वराला, त्या गोविंदाला भजा रे, पर्यदे मदाला सा सोहम जोजो रे बाळा. शेवटपर्यंत आपल्या मुलांना तिनं वैराग्य भाव म्हणून उपदेश केला. तो उपदेश संताधिकांचा आहे. अरे या देहाला काय मी म्हणन, याला सजवण्यात का वेळ घालवावा, कशासाठी? शेवटी हा संपला, एकदा टाळी वाजली की गेलं. मनुष्य गेल्यानंतर त्याला मढ म्हणतात, प्रेत म्हणतात. अस्तित्व एका क्षणात संपतं महाराज, एका क्षणात. उरका म्हणतात, लवकर राहू द्या ना, प्रेम आहे ना तुमचं, जीव आहे ना, महिनाभर राहू द्या, गेलेत ना, राहू द्या. नको नको म्हणतात, वास येईल, आम्हाला कामं आहेत, बाकीची पण कामधंदे, उरका. कहत कबीर सुन मेरी गुनिया, आप गए बस डूब गई दुनिया. इस तन धन की कौन बड़ाई, देखत नाही नो में मट्टी मिलाई. आपने खातिर महल बनाया, आपल्यासाठी महल बनवला, काय कामाचा आहे? हाड तरी घरामध्ये नेतात का महिला मंडळ? माझं घर, माझं घर, माझी बायको, माझा नवरा, माझा परिवार, माझं सगळं. आता चाल सुरू असताना मी सुद्धा म्हणले, माझा रुमाल द्या, माझा माईक, माझं कीर्तन आहे तिथं, किती माझा सत्कार झाला, गप बस, लाकडा खाली जळशील. किती एक पाहता एकाची दहन, एक पाहता एकाची दहन, सावध त्या गुणे कारे नवा, सावध त्या गुणे कारण व्हा. एक पाहता एकाची दहन, एक पाहता एकाची दहन, सावध त्या गुणे जागा रिकामी आहे, महिला मंडळांची संख्या कमी, काही उभे राहिले, तुम्ही इकडे पण बसू शकता, कोणी काय म्हणणार नाही तुम्हाला. बसा, उभे राहू नका, इकडे बसा. विठ्ठल 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 सावध व्हा, जागृत व्हा. या हरिभजनाच्या छंदामध्ये स्वतःला झोकून द्या. कारण का, उरला उरे विठ्ठल या दिशेकडे आपल्याला जायचं आहे. त्याच्याशिवाय विठ्ठल उरणार नाही. पंचतत्वाचा आहे हा देह, याची आसक्ती बाधित झाल्याशिवाय नाही, याचा मोह, हा मोह कमी होत नाही. दिन प्रतिदिन आपण मोहाच्या दिशेने चाललोय. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरतया मामे वये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती. ते भगवंत म्हणतात, अर्जुना, ही माया जी आहे ना ममत्वासाठी, ही माया तर रडण्याचं कारण आहे बाबा.
मनुष्य रडला, मोहाला धारण केलं म्हणून रडला. आपल्या मनासारखं झालं नाही, रडू आलं. कोणती घटना घडली नाही, रडू आलं. थोडं त्याच्यापासून बाजूला ठेवा. अरे हे एकदा सगळ्या वेळेला, सगळं एकदाच वेळेला संपणार आहे, सगळं शून्य होणार आहे, काहीच राहणार नाही आहे ना. या देहाची शाश्वती आहे, बस. नैनम छिंदंती शस्त्रानी, आत्मा अमर आहे. म्हणून देह आणि आत्मा यांची जोडी एका विशिष्ट कार्यासाठी आहे. हे दोघंही प्रवासी आहे. कार्य संपलं, हे दोघं दोघाच्या बाजूला जाणार आहे ना. आत्मा जाळल्याने जळतो, याचं उदाहरण दिलं. रामायणामध्ये ती तारा रडत आली होती, वालीची पत्नी, आणि ती रडत आल्यानंतर ती प्रभू रामचंद्रांना विनवण्या करते आहे. पांढरे वेश धारण केलेले आहे आणि ती म्हणती, रामचंद्रा, का तुम्ही एक पत्नी एक वचनी आहात, मर्यादा पुरुषोत्तम आहात ना, मग न्याय न्याय द्या मला, न्याय. भगवंतानं विचारलं, तारा कसला न्याय, का म्हणून माझ्या पतीला मारलं? खरं तर वाली सुद्धा भ्रमामध्ये होता मरता मरता. मै बैरी सुग्रीव पियारा, कारण कहू नाथ मोही मारा. मला का मारलं? माझ्या भावानं जानकी मातेचा शोध लावून द्यावा, त्याचं सैन्य कामाला यावं, एवढे स्वार्थी आहात तुम्ही. भगवंतानं सांगितलं, स्वार्थासाठी कुणाला जवळ धरत नाही वेड्या. ऐक, सुन, बंधू, कन्या, आपली मुलगी, आपल्या भावाची बायको, आपली आई आणि आपली बहीण, या चौघींचे नाते सारखे असतात. पुरुष मंडळ, आपली आई, आपली बहीण, आपली मुलगी आणि आपल्याहून छोट्या भावाची पत्नी, या चौघींचे नाते सारखे असतात. तू छोट्या भावाच्या पत्नीवर अत्याचार केला म्हणून मारलाय. शेवटी त्याला वैराग्य आलं, पण तारा अजून वैराग्यवान झाली नव्हती. जेव्हा वाली गेला त्यावेळेला ती रामचंद्रांना म्हणते, का न्याय द्या मला, का माझ्या कपाळावरचं कुंकू पुसलं, का न्याय. भगवंत म्हणले, काय पाहिजे, का मारलत माझ्या पतीला? भगवंताने तारेला प्रश्न केला, तुझं प्रेम पतीच्या शरीरावर आहे का पतीच्या आत्म्यावर आहे? तुझं प्रेम पतीच्या शरीरावर आहे की पतीच्या आत्म्यावर आहे? जर तुझं प्रेम पतीच्या शरीरावर असेल तर आम्हाला काही अयोध्येला जाऊन याचं लोणचं घालायचं नाही, आत्ता उचलन घरी घेऊन जा. आणि तुझं प्रेम जर पतीच्या आत्म्यावर असेल तर बाई ग, आत्मा हा मरत नाही. विठ्ठल विठ्ठल, हा देह संपणार आहे, पण त्याची आसक्ती मात्र माणसाला रसातळाला घालते. विठ्ठल नामाचा छंद घेऊन देह आसक्तीतून मुक्त व्हावं, म्हणजे विठ्ठलच उरेल अभंगाचं प्रथम. देह न हे मी है
विसरे. देहाच्या ठिकाणी शून्य भाव असावा. शून्यापासून सुरुवात आहे. सगळं संपतं, सगळं संपतं. एक उदाहरण आहे श्रीमद भागवत महापुराणातलं. ज्या वेळेला 18,000 श्लोकांचं श्रीमद भागवत महापुराण रचलं गेलं, त्यावेळेला लागतो का बाबा पंखा आजचे दिवस? असू दे. हां, बघा इकडे देह 18,000 श्लोकांचं भागवत महापुराण रचलं गेलं. माझ्याकडे लक्ष द्या. त्यावेळेला व्यासांना असं वाटलं हे सांगावं कुणाला तरी. आता कुणाला सांगायचं? कोणीतरी अधिकारी असला पाहिजे ना. ग्रंथही आपल्या नशिबानं इतके पावन आलेत. आम्ही नेहमी म्हणत असतो आपण एवढे भाग्याचे आहोत की आपल्या वाट्याला ग्रंथ, पंथ, संत आणि भगवंत नशिबानं भेटलाय. हे भल्या भल्यांच्या. ग्रंथही काही कमी नाही. ग्रंथसुद्धा एक आई आहे. अहिता पासुनी काढिती, हित देवुनी वाढविती, नाही गा श्रुती परोती माऊली जगा. ते भागवत सांगायचं पण अधिकार पाहिजे. ज्ञान कुणाला सांगावं याचेही काही अधिकार आहेत. तंबाखू तोंडात भरून बसलंय, त्याला ज्ञान सांगावं. तंबाखू चपला घट्ट धरून बसलंय आणि मग म्हणतंय त्वमेव माता च पिता त्वमेव चपला. आसक्तीच सुटेल ना कुठेही बसलं तरी. भागवत ऐकण्याचा अधिकारी, रामायण ऐकण्याचा अधिकारी, गीता ज्ञानेश्वरीचा अधिकारी आहे. अधिकाराशिवाय नाही. कुणाला सांगावं बरं? त्यावेळेला आकाशवाणी व्हायची. आकाशवाणी झाली. ते म्हटले व्यासा तुमचा मुलगाच हा भागवताचा पहिला अधिकारी आहे. अहो म्हणे तो आईच्या गर्भात एकतर 12 वर्ष लपला. राहिला म्हणता येणार नाही, लपला म्हणता येईल. त्याच्यावर प्रमाण आहे नामदेवरायांचं. एवढं लपून बसलं. बामणाचे पोर एक खेळासी ब्याले, बामणाचे पोर एक खेळासी ब्याले, बामणाचे पोर एक आवाज द्या, आवाज. रे कापत कापत बाहेर वाजत लावत बाहेर, नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले, ते नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले. ऐक खेळिया तुझं सांगतो ऐसे जाणली खेळ खेळ. ऐक खेळिया तुझं सांगतो जाणली खेळ खेळ. ऐक खेळिया तुझं सांगतो ऐक खेळिया तुझं सांगतो जाणली खेळ खेळ रे. 12 वर्ष आईच्या गर्भात. किती दिवस? 9 महिने 9 दिवस. 12 वर्ष. पण वर्णन करताना नामदेवराय अचूक पद्धतीनं वर्णन करतात. ब्राह्मणाचं पोर एका खेळासी व्यालं, मायारूपी खेळाला व्यालं. कारण ही माया मोठ्या मोठ्यांना रडायला लावते, मोठ्या मोठ्यांना फसवते. इंद्रा पडली वधे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा. भजनाचं हे मोठ्या मोठ्यांना फसवते. म्हणून लपून बसलं. किती? 12 वर्ष एका खेळासी व्यालं. 12 वर्ष लपालं रे. मग व्यासांनी विचारलं आत्मजा बाहेर ये. त्यांनी सांगितलं मायेचा पती येऊन सांगेल तेव्हा बाहेर येईल, तो जबाबदारी घ्यायला तयार असेल तर. आणि मग श्री हरी विष्णूंनी सांगितलं आत्मजा बाहेर ये, माझी माया तुला स्पर्श करणार नाही. त्यावेळेला आले पण विश्वास बसला नाही. कसे आले? कापत. एवढा विश्वास नाही, माया सोडत नाही. कापत कापत बाहेर आले आणि नागवेची पळून यम प्रव्रजंत मनुपेतमपेत कृत्यम. द्वैपायणो विरह कातर आजुहाव, पुत्रेती तन्मय तया तर्वो विनेदुस तम सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मी. निघून गेले. व्यासजी म्हणले आता त्यांना आणायचं कसं? चला ठीक आहे, शिष्य पाठवले, भगवंताच्या रूपाचं वर्णन केलं वगैरे वगैरे झालं. मग ते आले. म्हणले बाबा एवढे छान श्लोक तुमच्याकडे आहेत ना, मला ऐकायचंय. नीट ऐका, डोक्याच्या वरून जाईन पण ऐकलं पाहिजे. मला ऐकायचंय. म्हणलं ऐकायचंय? अरे पण अधिकाराशिवाय ऐकणं नाही. तुझी परीक्षा झाली पाहिजे, स्वतःच्या मुलाची परीक्षा. आणि तीही वशीला लावून नाही. वशीला लावून नाही, नाही तर मग वशिले लावून पास करतात काय काय.
अशी परीक्षा झाली पाहिजे की हां बस परीक्षा घेणारा कोण आहे. गंमतच आहे वाङ्मयाची. काही गंमत अशी आहे ज्याला परीक्षा द्यायची तो नैष्टिक ब्रह्मचारी आहे आणि परीक्षा घेणारा गृहस्थी आहे. मला सांगा गृहस्थ्यानं त्या वैराग्यवानाची परीक्षा घ्यावी का? पण गृहस्थीही असा होता रामायण प्रमाणे जोग भोगमह राखीव गोई राम बिलोकत प्रगटी होसोई. जे देहातीत नव्हते, ज्यांना विदेह नगराचा राजा म्हणलं गेलं, असं महाराजा जनकांनी परीक्षा घेतली. आता गंमत अशी झाली त्यांनी अगोदरच शिपायाला सांगून ठेवलं होतं हे बघ असा असा बाबा येणार आहे. आता गुन्हा आणण्यासाठी त्याचं अधिष्ठान प्राप्त होण्यासाठी देह उघडा होता, दिगंबर काया होती योगींद्र शुकाचार्यांची. पण केळ्याच्या साला एवढी लंगोटी घातली तात्पुरती आणि म्हणले जा आता जनकांच्या दरबारात परीक्षा होईल. आता ती परीक्षा साधी होती का? लगेच फोन लावला आणि गेटवरच्या शिपायाला सांगितलं आम्ही आलो त्यांना सांगा. असं नव्हतं. उभा राहिले दिगंबर काय आहे. पण असं असताना सुद्धा त्या चोपदारांनी त्या पहरेदारांनी त्या सैनिकानं विचारलं कोण हो आप, कोण आहात तुम्ही? आणि काय? काही नाही, मी व्यासांचा मुलगा आहे. आतमध्ये त्यांना जाऊन सांगा व्यासपुत्र आलाय. आतमध्ये त्यांना जाऊन सांगा व्यासपुत्र आलाय. शिपाई आतमध्ये गेला. महाराज की जय हो. माझ्याकडे लक्ष द्या. महाराज की जय हो. बोला. कुणीतरी एक दिगंबर काया बस लंगोटी अंगावर भेटण्याची इच्छा आहे. तुम्ही मला सकाळी त्याची माहिती दिली होती. ते आले दारामध्ये. त्यांनी निरोप दिला. काय निरोप आहे? काही नाही. त्यांनी सांगितलं आत जाऊन सांगा व्यासाचा मुलगा आलाय. आतून उत्तर आलं त्याला म्हणावं तिथेच उभा राहा पण संघाचा त्याग कर. संघात त्याग येते. बाहेरच उभा राहा पण संघाचा त्याग कर. शिपायानं उत्तर सांगितलं आणि उत्तर ऐकल्यानंतर हे विचार करायला लागले हुशार माणसं अशी असतात की त्यांना आपलं कुठं चुकलं हे पटकन कळतं. आणि ते विचारांती त्यांच्या लक्षात आलं संघ आजूबाजूला तर कोणतं नाही पण विचारांचा संघ आहे. अच्छा अच्छा मी त्यांचा मुलगा आहे हे ममत्व माझ्या ठाई आहे. माझं चुकलंच बरं का. थोडा वेळ थांबले आणि पुन्हा शिपायाला बोलून घेतलं इकडे या. आता त्यांना म्हणावं शुकाचार्य आलेत. सैनिक आतमध्ये पळत गेला. महाराज की जय हो. निरोप हो आलाय. काय? ते म्हणले त्यांना जाऊन सांगा शुकाचार्य आला. महाराजा जनकांनी सांगितलं पुन्हा बाहेर जा आणि त्याला म्हणावं संघात त्याग येते. पुन्हा बाहेर आले. आता काय? अहो ते म्हणले संघाचा त्याग करा नंतरच आतमध्ये प्रवेश आहे. आता काय झालं? मग त्यांच्या लक्षात आलं हा शुकाचार्य ही देहाला लागलेली उपाधी आहे. आता ही उपाधी सुटली पाहिजे. हे नामकरण झालं या देहाचं आणि मी याचा ममत्व घेऊन बसलोय. ठीक आहे हरकत नाही. तिसऱ्यांदा पुन्हा शिपायाला बोलून घेतलं. आता महत्वाचं आहे. ते म्हणले इकडे आहे आणि त्यांना जाऊन सांग मी आलोय. सैनिक आतमध्ये गेला. म्हटलं महाराज की जय हो. काय निरोप? काय नाही. त्यांनी सांगितलंय मी आलोय. महाराज म्हणले ते मीच अगोदर सोड आणि आतमध्ये ये. मी देह नव्हे मी हे सरे. जिथं मी पणा संपला तिथे परमार्थ सुरू होतो. संपतो नाही सुरू होतो. म्हणून उरला उरे विठ्ठल. पण ही अवस्था प्राप्त करण्यासाठी एक साधना आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. मन बोली नाम कहरा 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 मन
काळ सारा चिंतने, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, म्हणा हरी. झोपले का काय? हरिमुखे म्हणा. किती सोपं केलं, सोपे वर्मा. टाळ दिंडी हाती समाधीचे सुख सांडव, हरिमुखे म्हणा. हरी 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 म्हणा रे, तेने माया जाळ. काहीच करायची गरज नाही, फक्त राम म्हणा, विठ्ठल म्हणा, हरी म्हणा. काहीतरी घ्या ना हो, काहीतरी प्रसाद घ्या ना नामाचा. कशाला तोंड पाडून बसताय? चिंता करायची नाही, चिंतन करायचं. मराठी भाषा अशी आहे, चिंतावरचं टिंब काढलं की काय होतं? इथे उद्योजक बसले आहेत, राजकारणातली माझी भावंड बसली आहेत, समाजकारणातली आहेत, संप्रदायातली ज्येष्ठ मंडळी बसलेली आहेत, ज्यांच्या आशीर्वादानं माझं व्यासपीठ धन्य आहे. अशी मंडळी बसली आहे. आपण सगळे आहात, पण चिंतन करूयात ना. कशाला चिंता? बरं, स्वतःची चिंता. दुसऱ्याच्या घरात टी व्ही आल्यावर काय लावं, पोट दुखलं पाहिजे. पण आमचं दुखतं, हे फार पोटदुखीचे प्रकार आहे. कशा कशाने पोट दुखतं तुम्ही फक्त जोरात बोला. बोलताना बेसनाचे पदार्थ खाल्ले की पोट दुखतं. जरा मोठ्याने बोला. बेसनाचे पदार्थ खाल्ले की पोट, शिळे पदार्थ खाल्ले की पोट. चालू कार्यक्रमात नाव नाही घेतलं की तेव्हाही दुखतं. अवघड आहे फार. हे जात नाही. कशाची चिंता? अरे चिता ऐसी डाकिनी, काठी कलेजा काय, वैद्य बिचारा क्या करे, कब तक दवा पिलाय. कधी स्मशानात कुणाला जळताना पाहिलंय का तुम्ही? पाहिलं असेल, आपण सर्व मंडळी आहात. आता कधी जर पुढची वेळ आली ना, येऊ नाही लवकर वेळ, 6 महिने तरी, पण आली. एखाद्याला तुम्ही अंतविधीला गेलात आणि जळताना पाहिलं, ए माता भगिनींनो, माझ्या आयांनो नीट ऐका. पुरुष मंडळी, एखाद्याला जळताना जर पाहिलं ना, तर मनात विचार करा, अरे शेवटी जळायचंच आहे, मग आयुष्यभर जळायचं कशाला? अरे शेवटी जळायचंच आहे ना. शेजारी शेजारी कधी कधी 2 हॉटेल असतात, एकाची चलती एकाच चलत नाही, पण हे टेन्शन घेऊन बीपीच्या गोळ्या याला चालू. कशासाठी? अरे याच्यासाठी हा देह मिळाला नाही. चिंता आहा, नो एंट्री. चिंतने चिंतने तद्रूपता, मन मुनीला हो करा. कुणाच्या जीवनात दुःख नव्हतं, कुणी दुःख सोसलं नाही. देह तव आहे भोगाचे अधीन, भोगाचे अधीन, देह तव आहे भोगाचे अधीन. याचा मी कायसीन वाहू भार, याचा मी कायसीन वाहू भार. सर्व माझा काळ तुझी या चिंतने, वा वा. सर्व माझा काळ तुझी या चिंतने. करील ना तो, त्याच्याकडे काय ताकद कमी आहे? तुका म्हणे घालू तयावरी, द्या ना सगळं सोडून त्याच्यावर. फक्त आपण त्याचं चिंतन करा ना. एकदा विवाह झाला, मंगळसूत्र बांधलं की त्याच्या नावाचं कुंकुण, त्याच्या नावाचं नाव असतंच की नाही? सांगा मला. मग तो बघतो ना दिवाळीला कोणती साडी घ्यायची, कोणता दागिना घ्यायचा. तसं एकदा निष्ठावंत भावानं त्याला समर्पण झालं. त्याला कुणाला? बा विठ्ठला. देह समर्पित देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आगवा. तुका म्हणे आनंद, देह समर्पित देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आगवा. तुका म्हणे देव निवारील, त्याला समर्पण करून द्या, तो सांभाळीन. काही काही लोक, एक जणाने मला विचारलं, मंदिरात सोबत गेलो, दर्शन झालं, आणि दर्शन करून आल्यानंतर त्यांनी विचारलं, तुम्ही देवाला काय मागितलं? तुम्ही देवाला काय मागितलं महाराज? त्याचं एकच उत्तर आहे. आमचे स्वामीजी म्हणायचे, ती जर आई आहे ना,
तर आईला काही मागायची वेळ आली नाही पाहिजे. तिला दिसत नाही का तिचं लेकरू कुठे चाललंय? तिला कळत नाही का तिचं लेकरू वेगळ्या वळणाला? तिला कळत नाही का तिच्या लेकराला काय कमी आहे? मागायचं कशाला? ती कृपा करणारी आहे ना, तर ती सगळं करेल. किंबहुना धनुर्धरा, त्याचं प्रेम आहे ते आपल्यावर. म्हणून चिंतन करा, चिंता नको. असं करा म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने. चिंतनामध्ये काळ सारून टाका. दुःख कुणाच्या जीवनात नाही. ज्यांनी माय ज्ञानेश्वरी घडवली त्यांच्याही जीवनात दुःख आहे. ज्यांनी गाथा लिहिला त्यांच्याही जीवनात दुःख होतं. दुःखातून ते काय बाधित झाले नाही का, पण त्याच्यातून ते बाहेर निघाले. कसे बाहेर निघाले? मी प्रसंग नेहमी सांगते. कधी तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही चरित्र वाचून आहात. अनेक अनुग्रही माझ्या समोर बसलेले आहेत. तुम्ही ज्ञानेश्वरी गीतेचे पारायण करणारी मंडळी आहात. माझ्यापेक्षा 4 पारायण तुमचे कदाचित जास्तच झाले असते. नीट ऐका माता भगिनींनी. ज्या दिवशी तुकोबारायांचे पिताश्री जात आहेत, तुकोबाराय कीर्तनामध्ये आहेत. माहीत नाही आहे इकडे वोलोबांची तब्येत किती खराब झाली आहे, काही कळत नाही आहे. गावची लोक धावत पळत जात आहेत, कणकाई रडतायत. काही करा पण तुक्याला घेऊन या, कारण माझ्या तुकाशिवाय त्याच्या बापाला बरं वाटणार नाही. जीव आहे ओ लाडका, जीव आहे. भजनानंदामध्ये रमलेले आहेत तुकोबराय महाराज. तुकाराम महाराजांचं भजन आमच्यासारख्या कीर्तनकारांसारखं मोजून मापून नव्हतं वो. एवढ्या मिनिटात रामकृष्ण हरी घ्या, एवढ्या मिनिटात पहिली चाल घ्या, अवघा रंग एक झाला. एकदा रंगले की रंगले ना बाबा, जाऊ देवाची या गावा. हा, ते गावच तिथे उमटलं, तिथे प्रगटलं. जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामा प्रमाण, पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आई रखुमाई. आणि अशी अवस्था असताना तिकडे म्हणे अंतविधी सुद्धा झाला. धावत पळत तुकोबा निघाले. उंबरठ्यावर उभा आहेत. जशी गाय हंबरडा फोडते ना, तसं कणकाईनं हंबरडा फोडला होता. तू क्या, अरे बाप तुका तुका म्हणून गेला, कुठं बसला होतास रात्रभर? तुकाराम महाराज देवाला आळवायला लागले. अरे भजनात एकदा सुद्धा असं जाणवलं नाही ना, माझ्या बापाचा प्राण तळमळतोय माझ्याशिवाय. का मिठी मारली आईला, आणि फार वेळ नाही, कणकाई 5-6 महिन्यात कणकाईचंही जाणं झालं. सौभाग्याचं जाणं पचलं नाही त्यांना. मायाही गेली आणि बापही गेला. तुकाराम महाराज देवाच्या समोर बसून रडतायत. देवा आता काय झालं का मनासारखं? नेली ना एकदाची माय, नेला ना एकदाचा बाप, आता मला कोण सांभाळणार आहे? ए विठोबा, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आता कुठे आहे तुझं विठोबा? पण आता दिसू दे ना या तुक्याला. आणि त्या दिवशी तुकाराम महाराज निष्ठेनं संकल्प करतात. आई बाप गेल्यावर संकल्प काय करावा? दुःख गुणाच्या जीवनात नाही, पण दुःखाला कवळून बसणं हे प्रेम नाही आहे. त्यातून सत्कर्माची दिशा निवडा. तुकाराम महाराजांनी त्या दिवशी संकल्प केला. विठो तुझे माझे राज, वा, विठो तुझे माझे राज. ज्या दिवशी जीवनातलं सगळं संपलं असं वाटत असेल ना माई बाप, त्या दिवशी आळंदीला जावं, देहूला जावं, तिथं रमावं, तिथं बसावं. ए आई, माय गेली ग माझी, आता तुझ्याशिवाय कोण सावरेल मला. अत्यंत प्रकारचं सुख गेलं ग माझ्या जीवनातलं आईच्या रूपानं. ए आळंदीची माय, तुझ्या कुशीत बसू दे ना ग, समाधीवर डोकं ठेवा म्हणा. जेवढे कुविचार असतील ना माऊली, जाऊ द्या ना. आई बाप होते तेव्हा
काही चुकलं की पटकन सांगायचे. तुकोबा रडतात का? देवा भजनात जर एखादा शब्द चुकला ना तर बापानं सांगावं बोलोबांनी तू क्या इथं चुकलाय बरं का. देवा आता तुला सांगतो, जे माझ्या बापदात्यांनी केलं ना तेच करणार. काय? माझ्या वडिलांची मिराशी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. म्हणून माऊली, माईबाप, हे जगामध्ये जरी प्रेमाचा तुटवडा पडला ना तरी सुद्धा माऊलींच्या आणि तुकोबाच्या दारात प्रेम संपत नाही. तिथून प्रेमाला प्रारंभ होतो. बनो नाही दुसऱ्याच काच, वा नाही दुसऱ्याच काच, विठ्ठल माझे तुझं माझं नातं वेगळं आहे देवा. आपण जो आरती झाल्यावर श्लोक म्हणतो ना तो तुकोबांनी धन्य केला. त्वमेव माता च पिता त्वमेव. ह्या अभंगाची त्या श्लोकाजवळची सार्थकता आहे. तू माझा मी तुझा, बस आता हे घट्ट नातं आहे देवा. दुःख कुणाच्या जीवनात नव्हतं. धर्मवीर संभाजी महाराज आईच्या दुधाविना पोरकं बाळ, रडले दाय मोकलून. कुठे दूध मिळेल कुठे? आज आपण इथे सगळे बसले आहेत. काही काहींचे चेहरे एवढे नर्वस झाले, वाटतं सगळ्या जगाचं दुःख यांच्याच अंगावर पडलं. छत्रपती महाराज डोक्याला हात लावून बसले नाही. आता कसं होईल? आता काय करू? खरी कसोटी तर त्यावेळेला होती, शंभो बाळाच्या वेळेला. काय कसोटी होती? मला वीर पासलकरांकडे यायचंय म्हणून हा संदर्भ लावलाय. काय काय होतं? छत्रपती रडताय ढसढस. ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली ना, आतापर्यंत मोठे मोठे पराक्रम झाले, रडू नाही आलं. पण केविलवानं लेकरू आईच्या दुधासाठी रडतंय ना, आता डोळे भरून आले. ए माय भवानी, आता काय? ओल्या बाळंतनी कुठे आहेत? पंचक्रोशी शोध घ्या. सगळीकडे शोधलं आणि शोधल्यानंतर आऊसाहेबांना सांगितलं, ज्याला जे पाहिजे त्याला ते मिळेल. बाया आल्या, पण आल्यावर बाया दुधाचा सौदा करू लागल्या. दुधाचा हिशोब केला पाहिजे. किती बिघा जमीन मिळणार व आऊसाहेब? किती धान मिळणार? काही म्हणले आम्हाला राहायला वाडा नाही, तुमच्या वाड्यात राहू द्या. काही म्हणले आम्हाला तोळ्यानं धन द्या. आऊसाहेबाचे डोळे भरून आले. अरे दुधाचाही व्यवहार? कोण आणि अशा आसक्ती ठेवणाऱ्या, अशा स्वार्थी असणाऱ्या आईचं दूध माझा शंभू बाळ पेणार काय? आता काय? पण रस्ता निघाला अडचणीतून. खेड शिवापूर जवळचं एक छोटंसं गाव. आली, पदर खोचला. तिनं दौंडी ऐकली होती ना, आली म्हणली, आओ मला फक्त एवढं दाखवा, माझा शंभू बाळ कुठं बसलेलं, मला त्याला दूध पाजायचंय. कोण ग तू? तुला नको का बिका जमीन? नको तुला? सोनं नको? नाणं नको? कोण आहेस तू? तिनं सांगितलं, मी गाडे पाटलाची सून आहे, माझं नाव आहे धाराऊ, मला दूध पाजायचंय. का ग तुला काही नको? काही नको. सणातल्या दारा माझ्या आता रोखत नाहीयेत, बस मला बाळाला जवळ घ्यायचंय, मला दूध पाजायचंय. का ग? जणू काही तिला ईश्वरीय संकेत झाला की काय? जरी ही कल्पकता असेल तरी सुद्धा ती म्हणते, का कुणास ठाऊक असं वाटतं, बस या बाळाला जवळ घ्यावं, दूध पाजावं. का? मोठं झाल्यावर लाखो स्त्रियांची आबरू वाजवणारं हे बाळ आहे, मला याच्यासाठी यायचंय. तेव्हा कुठे सुखाची किरण आली. आई भगवतीनं दर्शन दिलं. झालं. दुःख सर्वांच्या आयुष्यात आहे, म्हणून भजन करणं सुटलं नाही. संतादिकांचं, शौर्यांचं धाडस सुटलं नाही. आज दत्तोबा पासलकर, त्यांची कारकीर्द पाहिली तर महाभयानक. आज त्या पुस्तकामध्ये रोमांच अंगावर उभा राहतो. अशी सुद्धा माणसं. आणि आज 12वे वंशज आहेत आमचे आदरणीय बाळासाहेबजी दादा. 12वे वंशज. हा याची देहीन याची डोळा असे वंशज पाहायला मिळतात, हे आमचं भाग्य आहे. विवाह होऊन आल्या आणि आल्यानंतर ताराबाईंनी दत्तोबांचा संसार प्रारंभ केला. छोट्या मोठ्या घडामोडी होत्या, चांगल्या पगाराची नोकरी होती, पण दत्तोबांनी तो पगार घरसंसाराला लावलाच नाही.
तो इतिहास शोधण्यासाठी लावला. आज मला या पठारावर जायचं, या गड किल्ल्यावर जायचंय, इथे काय मिळतं का, तिथे काय मिळतं का, या शोधामध्ये. पण घर गृहस्थी चालणार कशी? छोटंसं गोळ्या बिस्किटाचं दुकान टाकलं, पण कमी पडू दिलं नाही. घरातली गृहिणी कशी असावी याचं उत्तम प्रकारचं उदाहरण म्हणजे आदरणीय मातोश्री आहेत ताराबाई. उत्तम प्रकारचं उदाहरण. संसारामध्ये एक एक कोडे आहेत, ते कधी सुटतच नाही, कधी सुटत नाही. आमचं महिला मंडळ पाहिलं ना, कुठं बाहेर गावी जात असताना फार विचित्रपणा आहे स्वभावामध्ये. नवऱ्यानं आवाज देवा, अगं मी गाडी घेऊन आलोय, बस ना लवकर गाडीमध्ये. मग ते आतल्या घरापासून सुरुवात करतात. आतलं घर, मग ती कडी लावली का, नीट लावलं का, कपाटाला चावी लावली का, इथून सुरुवात आहे. मग ती लावली का, आले. हे सगळं बघत बघत आतून दारं खिडक्या बंद करत 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 बस. आता समोरच्या त्या लोखंडाच्या गेटला मोठं कुलूप लावायचं आणि एकदाचं गाडीत बसायचं. आणि बस आता दरवाजा उघडला हंडे मारत, आणि आता बसायचं. अगं बाई, दुधावर झाकण ठेवलं का नाही कुणास ठाऊक. पुन्हा हे सगळं उघडत उघडत जायचं. हा कोड्यांचा खेळ संसारच आहे. पण हे कोडं बाजूला ठेवून जिनं समाज कार्याचा वसा आणि वारसा धारण केला ना, तिच्या जन्ममरणाचं कोडं खुलल्या गेलं. आज मोठी क्रांती आहे ताराबाईंची. खरं तर हे व्यासपीठ कुणाच्या निंदा किंवा स्तुतीचं नाही. लोक आम्हाला सांगता आईवर बोला, बापावर बोला. बंद करा आता हे सगळं. योगे 28 विटेवरी उभा, तो पुंडलिक राया आईबापाची सेवा करता करता 28 युग झाली, असा संदर्भ आहे म्हणे. मी सुद्धा ऐकलेला आहे, अजून वाचलं नाही, पण मोठ्यांच्या तोंडून ऐकलं. एकदा असं झालं होतं म्हणे, नामदेवरायांनी विचारलं, त्यांना राग आला होता पुंडलिकाने वीट मागे फेकल्यावर. अरे कारे पुंड्या मातलासी किंवा कारे प्रेमे मातलासी, उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे तो धीट मागे भिरकावली वीट. अरे तुला पद्धत विद्धत आहे की नाही ते म्हणले. मी थोडी बोलवलंय, माझी सेवा एवढी आहे की ते आले आहेत, राहतील उभे विटेवर. मग नामदेवरायांनी पुढे येऊन देवाला विचारलं, नीट ऐका, ए देवा, एक पुंडलिक झाला ज्यांना 28 युग तुला विटेवर उभं केलं, आता तू विटेवरून खाली कधी उतरशील? तेव्हा देवानं सांगितलं होतं, मी नाही, देवानं, ज्या दिवशी महाराष्ट्रात दुसरा पुंडलिक जन्माला येईल ना, त्या दिवशी मी विटेवरून खाली उतरेल. उतरच ना तो. आमचे पुंडलिक एका कानानं ऐकते, दुसऱ्या कानानं सोडून देतात. त्यांना काय सांगायचं? आमच्याच्यानं झालं नाही, माझ्याच्यानं झालं नाही. आमचे स्वामीजी म्हणायचे, बाळ रडू नको. मी रडायची त्यावेळेला. स्वामीजी म्हणायचे, बाळ, कीर्तन प्रवचनातून एखादा परिवार सुधारला आणि आईबापाची सेवा घडली ना, तुझं जीवन सार्थकी झालं. ते सद्मार्गाला लागले ना, तुझ्या आईची सेवेचं पुण्य आहे ना, तुला घडेल. पण मी तरी सुद्धा लोकांना सांगत नाही, कारण का, यात काही मोठेपणा नाही. ऐका, काही लोक म्हणतात आम्ही आईबापांना सांभाळलं, अशा आम्हाला सांगायला आले ना, ते निघून गेल्यावर मी म्हणते, येडं हे आईबापाला सांभाळलं म्हणतंय. हंडे महाराज, शेवटच्या श्वासापर्यंत आपली माय आपल्याला सांभाळत असते, आपण नाही तिला सांभाळत. अरे ती गेली तरी ना, कधी कधी आपण म्हणतो ना, मरता मरता वाचलो. हे जे वाचणं आहे ना, तो आईचा आशीर्वाद आहे, तो बापाचा आशीर्वाद आहे. आणि त्यांच्यासाठी गात रावण बोलत राहावं, हा हा, त्यांची सेवा करावी. नाही सेवा घडली, निदान त्यांना सुख कशात आहे हे कर्म तरी करावं, हे कर्म तरी करा. थोडंसं विषयांतर होईल, पण एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. घरावर आपत्ती आली की आपण ब्राह्मण काकाकडे जाता आणि ब्राह्मण काकाला म्हणता, आमच्या घराकडे काहीतरी दोष लागलाय, तुम्ही बघा. तेव्हा ते म्हणतात, तुमच्या घराला पितृदोष लागलाय. म्हणता का नाही? पितृदोष, पितृदोष निवारणासाठी त्रिपिंडी कालसर्प आहे त्र्यंबकेश्वराला, जिथे त्रिवेणीचा संगम आहे. हे करणं योग्य आहे, कर्मकांडाचा विधी आहे. पण एक छोटा प्रश्न आहे, मुठभर तांदळासाठी आपला बाप किंवा माय उपाशी राहील का? मग पितृदोष लागला का? त्यांच्या मनासारखं कार्य अजून आपल्या हातानं घडलं नाही म्हणून ते रागवलेले आहेत. ज्या दिवशी सत्कर्म घडेल ना, त्या दिवशी आई बापाला आनंद होईल आणि त्यांना मोक्ष मिळेल. त्या दिवशी खरं पिंडदान होईल. हे आहे. आणि हे सगळं करत असताना त्या भजनाची तार, त्या संत महानुभवाच्या सत्संगाची तार कधीच सुटल्या गेली नाही पाहिजे. कारण का, निस्वार्थपणानं भजन करावं, सांभाळण्यासाठी तो समर्थ आहे. अभंगाचं तिसरं चरण. पाळण्याची नाही चिंता, पाळण्याची नाही चिंता, चिंता पाळण्याची नाही चिंता, पाळण्याची नाही चिंता.
प्राणाची नाही चिंता ठावरिता देवाचा. वंदनीय महाराज म्हणतात एकदा त्याच्या ठाई समर्पण केलं की तो आपलं पालन पोषण. आता पालन पोषण म्हणजे फक्त खाणं पिणं, आपल्या खायचं लक्षात राहतं जास्त, फक्त खाणं पिणं नाही. तो पालक आहे ना आपला, आपला सर्व भार सांभाळून घेईल. कोणत्या जागेवर आपल्याला बसवायचं हे त्यांच्या हातात आहे, आपल्याला कुठून खाली उतरवायचं हे त्याच्या हातात आहे. कळतंय का? आयुष्याची सगळ्या शिदोरीचं मोजमाप तो करतो, तो सांभाळतो, त्याच्याशिवाय नाही. उंच नीच काही नेनो भगवंत तिष्ठे भाव भक्ती. या भजनामध्ये, या अभंगामध्ये संपूर्ण संतांचं चरित्र आहे. संत सावत्याची खुडू लागे भाजी, सज्जन कसा या विकू लागे मास. हे सगळं पांडुरंगाने येऊन केलं. जनाबाईचं दळण दळू लागला. आज आपण आस्तिक बसलात नास्तिक बसलात, मी दोन्ही बाजूने बोलते, मला घेणं देणं नाही, पण तात्पुरतं समजायलाही हरकत नाही. हंडे मारा, समोर बसणारे सगळे माळकरीचे आहेत. आता तरी हसा. उद्धार सगळ्याचा करून घ्यायचा आहे ना. आता बघा तुम्ही कीर्तनाला चाललो की काही असेल, पूजेला चाललो, पाटल, लोकांच्या तोंडात एकच शब्द असतो, काय करायचंय आता, काय राहिलंय आता मागं पुढं, काही नाही, सगळं झालं बघा, आता फक्त भजन करायचं. त्या भजनी मंडळात जाऊन भांडणं लावित आहे, तिथं जाऊन भांडणं, दिंडीत गेला दिंडीत भांडणं. काय करायचंय आपल्याला? अरे तू गप बसलेला बरा, तू काहीच करू नको, देव तुझ्याकडं पाहतोय. मनाचे उद्वेग कधी थांबलेले नसतात. इतक्या वाटा शोधतात अशी लोक, इतक्या वाटा शोधतात. संत संगतीमध्ये अनुग्रहित जीवन जगावं, गाथ्याच्या ज्ञानेश्वरीच्या अनुग्रहित जीवन जगावं. आज पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे, इथे कोण किती शाब्दिक भाषा वापरेल मला माहीत नाही, पण इथे मी फार मोठी नाही, मी तर आपलं लेकरू आहे, तुम्हीच मला सांभाळलंय. पण महाराजांच्या अभंगाचा थोडा जरी प्रसाद आज घेऊन गेलात ना, तर खरी भावपूर्ण श्रद्धांजली या आईला प्राप्त होईल. खरं तर तिच्यासाठी साकडं मागितल्यासारखं होईल, एक चांगला गुण. आणि ह्या चांगल्या गुणासाठीच हे सगळं करायचं. हे कीर्तन भजन त्याच्यासाठीच आहे. कोणती चिंता करायची नाही. बस ज्ञानोबा तुकोबांना यांच्या संगतीत राहायचं, यांनी मार्ग दाखवला त्या मार्गाने जायचं. कोण कुठं चाललं त्याच्या मागे जायचं नाही. आजकाल मार्ग दाखवणारे भरपूर आहेत, भटकंती होऊ द्यायची नाही जीवाची. एक जणाला दुसऱ्याच्या मध्ये नाक खुपसायची सवय होती. नाक खुपसणं हा मोहरा आहे. नाक खुपसणं म्हणजे काय? मध्ये मध्ये बोलणं, मध्ये मध्ये काहीतरी वादविवाद करणं. दृष्टांत आवडेल ना आवडेल मला माहीत नाही, मला सिद्धांताकडे जायचं. ती असंच राजवाड्यात बसल्या बसल्या त्यानं काहीतरी बोललं बुवा. राजाला एवढा राग आला महाराज, आणि राजा जसा उठला तसं तलवारीनं राजानं त्याचं नाकच कापलं. काय केलं? संपूर्ण शरीरामध्ये नाक प्रधान आहे. हे मी म्हणत नाही, हे महाराज म्हणतात. काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने, नाक हे प्रधान आहे. माझ्याकडे लक्ष द्या. ते नाक कापले गेलं, नाक. आणि मग गावातले लोक म्हणायला लागले, तो आला ना समोरून की गावातले लोक म्हणायचे, नाक कापे आला, नाक कापे आला, नाक कापे आला, नाक कापे आला. तुम्ही इकडे बघा, माझ्याकडे, इकडे बघा, माझ्याकडे बघा. असं काय म्हणायचे? नाक कापे आला. आता असे लोक, अभिमन्यू दादा हे फार चतुर असतात. ते काय म्हणलं माहिती आहे का? 5-6 जणाला म्हणले, मला तसं नाक काप्या म्हणायचं नाही. म्हणे का? म्हणे जेव्हापासून नाक कापलं ना तेव्हापासून मला पांडुरंग दिसायला लागलाय. जेव्हापासून माझं नाक कापलं गेलं तेव्हापासून मला पांडुरंग दिसायला लागला. लोक म्हणले कार्यकारण संबंध काय? तो म्हणला असा पाहायला लागला की नाक आडवं यायचं, नाक कापल्यापासून देव दिसायला लागला. बरं, अशा लोकांचे अनुग्रही होतात पटकन. चेले 7-8 जणांनी लगेच त्याचा अनुग्रह घेतला. म्हणले आम्ही कापलं तर आम्हाला दिसेल का? म्हणले कापून बघा. त्यांनी सुद्धा नाक कापले 7-8 जणांनी. बघता बघता 15 झाले, नंतर 50 झाले, अर्ध गाव नाक कापलं. चांगले नाकं होते सगळेच, पण त्यांनी नाकं कापून घेतले. का? याच्यामुळं नाक कापलं की देव दिसलं. मग लोक याच्याजवळ आले, म्हणले रावसाहेब नाही तर रावसाहेब नाक कापलं की देव दिसत होता. मग दिसत नाही. तो म्हणला हे बघा, नाही दिसला आणि दिसला, असाही तो दिसत नाही तसाही दिसत नाही, पण नाक कापल्यापासून देव दिसतो असं म्हणायचं. मग बोबाटा झाला. नाक कापलं की देव दिसतो, नाक कापलं की देव दिसतो, नाक कापलं की देव दिसतो. सगळ्या गावात नाक कापून घेतलं. बघता बघता ही वारी राजाकडे गेली. त्याचं चांगलं होतं बाण्यात. तो म्हणला खरंच नाक कापल्यावर देव दिसतो का? म्हणून राजानंही कापून घेतलं. असं नाक कापायच्या मागं गेलं की नाकच कापावं लागतं. मागे जायचं तर संत मांदियाळ्याच्या मागे जायचं.
ज्ञानोबा तुकोबाच्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या मागे जायचं आणि मागे गेलं की ते गाव दिसतं जिथे परमात्मा आहे, ते तत्व मिळतं की जो सांभाळायला समर्थ आहे. हा अनुभव तुकोबांच्या जीवनामध्ये आला म्हणून ते शेवटच्या चरणात म्हणतात. तुका म्हणे ऐका, आता भैरवी थोडी घ्या, नंतर आपण परत चाल घेणार आहे. हा? हा, चाल होईल नंतर. आता तुका म्हणे जीवासाठी तुका म्हणे जीवासाठी तुका म्हणे जीवासाठी साधावया भक्ती काज नाही लाज धरित या न्यायानं भगवंत निर्वाणी गोविंदो असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दे. या अर्थानं तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल, देव पोटी पडेल तुका म्हणे जीवासाठी. पण काय करायचंय? म्हणून भजन केलं, निस्वार्थ भावानं त्याला समर्पण केलं. शिष्यस्तेहम शादी मान्त्वाम प्रपन्नम किंवा शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशश्चारु चित्रम धनम मेरु तुल्यम मनश्चेन लग्नम प्रभोरम ग्रीपद्मे ततः किम ततः किम ततः किम ततः किम. जीवनाचा धिक्कार असल्यापेक्षा त्याला समर्पण असावं. आणि म्हणून आपण सगळे एकदा संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे लाहो करूया. विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई. भजन करा, भजन. विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई. हरे जय जय, हरे जय जय विठोबा रखुमाई. विठोबा हरे जय टाळी जय, वाजू द्या, टाळी. हाताची टाळी, मुखाची टाळी. हरे जय जय, हरे जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि जय विठोबा रखुमाई. हरी जय जय, हरी जय जय हरि जय जय, हरि जय
विठ्ठल आदरणीय ताराबाईंचं या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आहे. खरं तर नियोजित वेळ आमचे दत्ताभाऊ पासलकरांनी मला सांगितलं की 10ला कीर्तन सुरू होईल आणि 4 वाजेपर्यंत कीर्तन चालू राहील. या ठिकाणी 11:15पर्यंतचा वेळ त्यांनी मला दिला होता. कैलासवासी श्रीमती ताराबाई दत्तोबा पासलकर यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्यानिमित्तानं आदरणीय श्री बाळासाहेब दत्तोबा पासलकर त्यांचे चिरंजीव जे उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचं नाव मोठं आहे, उद्योगपती आहेत, पण एवढं असूनसुद्धा आईच्या सुसंस्काराचा ठेवा ज्यांच्याकडे आहे प्रसाद रूपाने आणि एवढंही करता करता समाजाचं कार्य जे करतात, या घराण्यातली सुनबाई असेल, त्यांच्या मुली असतील, त्यांची नातवंड 3 आहेत, त्यांच्याही पत्न्या नातसूण आहेत, हा संपूर्ण परिवार खरोखर वाखाणण्याजोगा आहे. सुसंस्कारानं रुजलेला हा परिवार या दत्तोबा पासलकर आणि ताराबाई पासलकरांच्या ज्ञानाचा, सुसंस्कृतीचा प्रसार, वीरबाजी पासलकरांची सुविचार मनामध्ये ठेवून या कलियुगाच्या प्रघातामध्ये सुद्धा आपण हे कार्य करता. खरोखर आपलं सर्वांचं कौतुक आहे पासलकर परिवारांचं. आणि हाच आदर्श या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये बसावा, हा ठेवा. कारण हा प्रसाद आहे. अन्नाचा प्रसाद खाल्ला तरी तो त्याचा नाश आहे, परंतु सुविचारांचा प्रसाद हा शेवटच्या क्षणापर्यंत. कळतंय का? मनुष्य हा शेवटपर्यंतचा विद्यार्थी आहे. एकदा लता दिदींना कुणीतरी प्रश्न विचारला होता की दिदी शेवटचा राग कोणता आहे? राग जो आपल्याला येतो तो नाही, राग. त्यांनी सांगितलं राग हा कधी संपत नाही. काय सांगता, शेवटच्या क्षणेलाही एखादी तार स्वराची जोडली तर तोही राग बनून येईल. तसं मनुष्य हा, माझे आता विचार संपले, मी भरपूर कमवलं. काही काही लोक म्हणतात हां मस्त केलं, खूप झालं, आता काही हां, शेवटपर्यंत मनुष्य विद्यार्थी आहे, शेवटपर्यंत. आणि या आईसारख्या विचारांचा प्रसाद जर आपल्याजवळ असेल ना, तर जगात कोणतंही संकट येऊ द्या, लढण्याची ताकद निश्चितपणानं मिळेल. असं एक आभा मंडळ आहे यांच्याकडे. आज 103 वयापर्यंतचं जगणं बघा ना, हे साधं आहे का? आता आमचं पुढं काय होईल काय माहिती. तुमचं कायला सांगावं, आम्ही आमचं सांगतो. अर्ध जीवन आमचं गाडीमध्ये चाललं, जागरणामध्ये चाललं, चहा पिण्यामध्ये चाललंय, जागायचंय, म्हणायचंय. एवढ्यामध्ये अनुष्ठानं कधी करायची, आसनं कधी करायची, जप ध्यान कधी करायचा, हे सगळं करता करता एक दिवस रामनाम सत्य होण्याची वेळ. पण 103 वयापर्यंत मानलं पाहिजे त्यांना. आणि तेवढ्यापर्यंत खाण्यापिण्याचं नियम. एवढंच नाही, त्या पुस्तकांमध्ये मी वाचलं की दत्तोबा पासलकरांपासून भजनाचा सुद्धा आनंद त्यांनी घेतला. अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. टाळकरी माळकऱ्यांना जेव्हा पूर्वीच्या काळात एवढ्या व्यवस्था नव्हत्या, दगडाचे टाळ, पण ह्या टाळ व्यवस्था उपलब्ध करून देण्याचं मोठं साधन त्यांनी त्यावेळेला केलं. आणि आजही आदरणीय बाळासाहेब जिथे कमी तिथे आम्ही या भावानं उतरतायत. हा त्यांचा सद्गुण आहे मोठा. आणि हाच सद्गुण, याचा प्रसाद थोडा थोडा आपण सर्वजण मिळून या ठिकाणी घेऊयात. म्हणून आज या आईसाठी देवाला प्रार्थना करूयात. देवा, आता म्हणता येईल. काही काही लोकांना बोलता बोलता सुचत नाही आणि ते मध्येच म्हणत असता, याचसाठी केला अट्टहास, शेवटाचा दिस. आजचे इथं बोलणारे नाही, तसं राग पाहू नका माझ्याकडे. ते म्हणत असता, याचसाठी केला अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. पण कधी? त्या म्हणणाऱ्यालाही कळत नसतं की शेवटचा दिस कधी आहे. मैतीला भरपूर समाज असला म्हणजे शेवटचा दिस गोड झाला काय?